Last chance is best chance. आता ऐका. सांभाळ करता येणार नाही, अजिबात नाही. का बरं? माझा सांभाळ तुम्हाला करता आले असता तर माझे 6 भाऊ तुम्ही मातीत घातले असते. मला जर जिवंत ठेवायचं असेल तर मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मजरे गोकुळाला सांगण्याप्रमाणे इकडचा बाबा तिकडे नेला, तिकडची बेबी इकडे आणली, बेबी इकडे आली. आल्यानंतर रडायला लागली. दूध उठलेलं शिपाई पळत गेले. महाराजा दिराज गौश महाराज की जय हो. क्या समाचार लाए हो? महाराज लड़का हुआ है. आला पळत पाहिलं तर पोरगी, पोरगा काय पोरगी काय, 2 नंतर एकच उपाय. हे फक्त आम्हालाच आहे, बाकीचे मोकाट आहे. घेतली ती पोरगी, फिरवली ना आपटणार तेवढ्या हातातून ती सटली वर गेली. पण जाताना खाली हाताने नाही गेली, पेट्रोल टाकून गेली. तुला लागी वधी उपदला माझा आधी. अरे मला काय मारतो, तुला मारण्याला गोकुळामध्ये वाढून आला. पेट्रोल टाकून गेली निघून. इकडे नंद बाबा ब्रह्ममुहूर्तावर गोशाळेमध्ये गायीची सेवा करायला गेले. ते यशोदा मैयाच्या दौलाला बघितला आणि बघितल्यानंतर यशोदा मैयाच्या बाळापणासाठी
का संदेश गोकुल में पहुंचा दो। सुनंदा ने अलकाबाई, ओ अलकाबाई, काय वर्ग झालं कोणाले यश गेले। अलकाबाई पळत सुटली। सुमन काकू, ओ सुमन काकू, वर्ग झालं कोणाले यश गेले आहे का माय। सुमन काकू पळत सुटली। पळत अर्थ भागाबाई, ओ भागाबाई, वर्ग झालं कोणाले यश गेले। भागाबाई पळत सुटली। खुशीवंतबाई, ओ खुशीवंतबाई, वर्ग झालं कोणाले यश गेले। खुशीवंतबाई पळत सुटली। बेबीनंदबाई, ओ बेबीनंदबाई, वर्ग झालं कोणाले यश दिले। बेबीनंदबाई पळत सुटली। आरचे, आरचे काय वर्ग झालं कोणाले यश दिले। आरची निघली पळत। इकडून पळत चालले तिकडून बाई नुसती चक्र मारी। इकडून तिकडं मारती चक्रा। शांतबाई, आरची म्हणती शांतबाई, शांतबाई काय वर्ग झालं कोणाला यश दिलं। अख्ख्या गावात 5 मिनिटात वार्ता पसरली। सगळ्या पुत्र सोहळ्याचा आनंद झाला। सगळ्या गोकुळामध्ये वार्ता गोकुळीचा सुगंध पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नरदारी आनंदाचं प्रतीक गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे। कोणी स्वागत गीत गातायत आगतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा। कोणी पाळणे गातात हाले नंदा घरी पाळणा। लहान पोरं तिऱ्या भरून नसतात हाती घोडा पालकी जय असा आनंद झाला। नामकरण संस्कार सोहळा झाला। नाम ठेवलं। त्याच्यानंतर कृष्ण कन्हैया बसायला लागले। बसता बसता चालायला लागले। चालता चालता बोलायला लागले। बोलता बोलता रांगत रंगणी चोरीत लोणी जाऊनी धरती गवळणी। घराच्या बाहेर निघले। पाहिलं सगळे पोरं पाहिले। चहा पिऊन पिऊन पाव खाऊन खाऊन पापेची पितर झालेले। त्याच्या सुनाम्या वाईच्या वाकड्या बोबड्या सगळ्याला जमा केलं। त्याची एक युनियन तयार केली। त्याची संघटना तयार केली आणि त्या संघटनेला नाव दिलं माखन चोर संघटना। आणि त्याचे अध्यक्ष बनले कृष्ण कन्हैया। त्यांनी ठरवलं की आपल्याला पुढे स्वारी करायची आहे। आपली ही जी सेना आहे ही सेना बलवान झाली पाहिजे। म्हणून ते पोर होते उदबत्तीच्या बोबड्याला आले काय दूध ना आमच्या धरतं थकलं दूध दिलेले जातं या दिलेले भेटतच नाही। म्हणजे त्यावेळेस पोरं विकलांग होते। म्हणजे आज जी परिस्थिती आमची आहे तीच त्याच काळामध्ये सुद्धा होती। कुपोषित बालक। आता कुपोषित बालकांना धष्टपुष्ट बनवण्याचा पैजेचा विडा कन्हैयानं उचलला। तो नुसता उठावून शेळ्या नाही राखल्या, प्रत्यक्ष सोबत घेऊन त्यांना धष्टपुष्ट बनवलं।
आताच्या कुपोषित बालकासारखं नाही, तिकडून किती येतं आणि इथे यांच्यापर्यंत किती पोहोचतं वेगळं सांगायची गरज नाही. पण कृष्ण कन्हैयानं या मुलांना ही शेना तयार करून दाखवलं की 5 उंगलियां एक जैसे नहीं होती, लेकिन 5 उंगलियां जब इकट्ठा हो जाए तो एक ताकत पैदा होती है, एक शलाका पैदा होती है. म्हणून शक्ती निर्माण करा, युनियन तयार करा, संघटना तयार करा. त्याप्रमाणे संघटनेची ही आम्हाला शिकवण त्या काळापासून कृष्ण कन्हैयाने दिलेली आहे. संघटनेशिवाय कोणतं बी काम होत नाही. मग त्या संघटनेत सगळ्या पोराला सांगितलं, तुम्ही असे झाले ना, तुम्हाला असं व्हायचं का? याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. ओ वरण नेलं दही दूध तूप लोणी खायला. चला रे घर पाहुणी एकांताची, नवविध नवनीताची. तिथे नेलं ते पोरं असे भिडले म्हणतात, कधी ना मिळेल गट गट गिळे. असे भिडले धिंगणा खात्याय ना, काही मडके फोड, काही खाय. खाल्ल्यानंतर ते निघून आले आणि कृष्ण कन्हैयानं सांगितलं, बम बम झालं ना आता. म्हणे बम बम चला घरी. सकाळी गवळण उठली, पहाटी गवळणी तवती पालती दुधानी. चाललं, चोरी झाली, चोरी झाली. चोरी केली ग बाई आनंदाच्या पोरानं. कोण केली? म्हणती नंदाची या पोरी, आजी चोरी केली खरे. हे गवळण नंदाचं नाव ऐकल्या बरोबर नंदाच्या पोरानं केली म्हटलं, आली धड 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 धड. आता हा प्लॅन निघणार. आधी कृष्ण बिल्डिंग लावून काही घरी जाऊन सांगे की आई मी चांगला आहे की नाही, असं म्हटलं की ओळखून घ्यायचं. काहीतरी धिंगाणा आला. कृष्ण म्हणतो आई मी चांगला आहे की नाही. तेवढ्या तिकडे कोणा केली चोरी? कृष्ण होता माय. कोण आहे? मी देवकी. देवकी म्हणजे ती नाही, ती गोकुळातली देवकाबाई. काय झालं? चोरी केली. कोणा? कृष्णाला. पापायलं अजिबात नाही. कोण म्हणत? कोणीच नाही. पुरावा काय? काहीच नाही. पुरावा नाही. चालली म्हणे इथं आईस्क्रीम झाली, घरी निघून आली. दुसरी गवळण म्हणते या जागेवर मी पाहिजे होते, तिला पुरावा दाखवला असता म्हणे, पण ही जाऊ दे म्हणे आता मी पाहिजे होते हिच्या जागेवर. मग चिरवली असती म्हणे यशोदेची. कृष्ण म्हणे हिचं घर नंबर टिपून गेले. आज सप्त्याची पंगत तुमच्या घरी. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या घरी गेले. तिथंही दही दूध तूप लोणी खाल्लं, पण सापडायचं होतं. मग त्या ठिकाणी सगळ्याला काढून दिलं. तो तिथंच थांबला आणि थांबल्यानंतर गुपचूप नाही लावला, थांबला. सोनाच्या तोंडाला लोणी लावलं, सासूच्या तोंडाला लावलं. बाहेर उन्हाळ्याचे दिवस होते, सासरा झोपेला होता, सासऱ्याच्या तोंडाला लोणी लावलं. सकाळी सोनबाई उठली, आत्या भाजी काय करायची? आत्यानं पाहिलं म्हणती चोट्टी. चोट्टी कोण? तो कस काय? माय पण लावलं. पण लावलं म्हणजे घुबडी, लाजवाती, चोट्टी, 5 रुपयाची, चोट्ट्या मा बाबाची चोट्टी आवडल्या. आत्या मला बोल नका बरं. काय बोल नका? हा सुनाला तुम्ही बोला, पण इतकं बी नका बोलू की जेणेकरून तिचा मिस कॉल येईल. ऐकती म्हणून ज्यादा बी भाव खाऊ नका. तुम्ही मिस कॉल खावा येतो माहिती का? तुम्ही तिला बोला, शिव्या द्या, मारा, पण तुम्ही जर तिच्या मायबापाने नाव ठेवलं, तिच्या खानदानीने नाव ठेवलं की मिस कॉल आला. म्हणजे चोट्टी आणि बाळाची त्या मायबापाने हे शिकवलं का? वर थोडं काय पाहिजे माझ्याकडं? तुझे मायबापी चोट्टी असतील, त्याची सवटून लागली. आत्या काय? आत्या छोट्या मायबापाची चोट्टी आवडल्यात. आत्या 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 करती. अगे मायबापाच काय तुझी आजची खानदान चोट्टी, तू चोट्टी, तुझे मायबाप चोट्टी, तुझी खानदान चोट्टी. फसलं सुनना पदार्थ. आत्या नका हातातून गोष्टी सांगू.
म्हणजे तुमची खानदान कुठे शिकली म्हणजे तुमची खानदान जोडती कस काय तुमचे मायबाप जोडते तुम्ही जोडत्या कस काय थांबाल पाय ती सासू म्हणते काय हो माय दोघी आईस्क्रीम झाल्या म्हातारा आलं तिकडून जोरात बोंबलत होत्या काय लावलं रामपाल कीर्तन म्हाताऱ्याच्या पाठवलं ना का आपल्या सोबत तुम्ही बी तसेच बाजूला कोपऱ्यात कृष्ण बसला तर त्यांना पाहिलं तो हसला कोण हसलं तिकडे कोण तुझे वाटलं कृष्णा थांब मेल्या हाती लागेना पण कृष्णा हाती लागला धरण चालवला नेता नेता ते पोरगतीचा कार्यक्रम करून येत होतं नातू त्या म्हातारीचा सकाळचा डब्ब नाही आता एका हातात चटणी एक फाटकी चटणी तिच्या गुंड्या तुटेल त्याच्या मागून फाटेल दोन टोळे वर करतोडा चढवेल तो करतोडा ढिल्ला इकडून त्या तुराटीच्या काडीने पिळे मारेल अर्धी चटणी निष्ठेल नागपूरची गंगा तोंडापुरात चालली डोळ्यात चिपडं नाकान मेकडं ते पोरग येऊन आलं होतं तिकडून हिन चालवलं वडता वडता कृष्णाने काय केलं आपला हात काढून घेतला तिच्या हाताचा नाक देऊन त्या हात देऊन काही आपला हात काढून घेतला आणि तिच्या नाताचा हात घेऊन गेला आणि लगेच जाऊन बसला आई मी चांगला आहे की नाही आई म्हणते कृष्ण चांगला आहे तेवढं तिने चालवलं चाल गेल्या चाल ते पोरग म्हणते आजीवा आजीवा आता का आजीवा आजीवा करतात तुम्ही माहिती भरी नाकानं गाणी सोलते चाल ना आता व आजी म्हणे कृष्ण म्हणे मला माखन दे माखन खायला लागला तेवढं खाता खाता काय केलं कृष्णाने तिच्या नाताचं रूप बदलवलं त्या म्हाताऱ्याचं रूप केलं त्या म्हातारीच्या म्हातारा लावलं वाटणं गवळणी बावरून राहिल्या गोकुळात ती म्हणते चाल मेल्या चाल काही बाया म्हणत्या माय काय दुनिया बिघडली माय आता या म्हातारीचं वय एका वडतण्याचं चाल मेल्या अहो माय मेल्या म्हणती व इले काही लाज वाटते का कुठं फेडत मग पाव असं वडत वडत गेली बळा कोणे कृष्ण पकडून आणला कृष्ण घरात आहे कुठे कृष्णा किंवा तिच्या हातात येत माझ्या हातात कोणी आय माहिती आईस्क्रीम झाली घरी निघून गेली इतक्या घोड्या केल्या कृष्णानं पण सापडलं नाही कोणाच्या हातात मग गवळणी गाण्याने सांगायच्या पहिली आली रावण याने बाई काय केली मग मुकाशी मुख चुंबन घेतो धरून जाता सापडे ना दुसरी आली रावणी याने बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी डोळीची गाठ देऊनी गाठवाई कोणाची सुटेना यशोदी बाळ तुझा काना कोटवरी सोसो धिंगाणा गवळणी जायच्या काळाने सांगायचे यशोदेवर काहीच परिणाम होत नव्हता शेवटी एक गवळण होती ती म्हणे असा असा कार्यक्रम होणार ना असा सोडणार ती म्हणे काय ऐकता तुम्ही युनियन तयार करा तुम्ही एक एक जण जाऊन राहिल्या सगळ्या एकत्रित व्हा एक संघटना तयार करा आणि जिनं मार्ग दाखवला ती बचत गटाची अध्यक्ष होती आणि मग ती बचत गटाची अध्यक्ष ती म्हणायला लागली मी होते पुढं चला तुम्ही माग आणि मग निघला मोर्चा यशोदेच्या घरावर यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे तुम्ही राहता का आम्ही जाऊया गोकुळात एक निवडणं कर आम्ही इथं थांबणार नाही एक सांग सगळ्याचा दबाव यशोदेवर पडला यशोदा म्हणे तुम्ही बी जाऊ नका आणि मी बी कृष्णाला इथं ठोतणी याच्यामुळे तरस होतो ना तुम्ही घरी जा मी बंदोबस्त करते गवळणी घरी निघून आल्या रात्री कृष्णाला जवळ बसवलं म्हटले कृष्णा तुझ्या खोड्या पार वाढायला लागल्या आता तू गावामध्ये थांबू नको आता तू शाळेमध्ये जा कारण डोक्याच्या वरून पाणी गेला आता तू थांबू नको तू शाळेत जा शाळेत म्हणजे गाई घेऊन रानात जा आईची आज्ञा शिरसावंती मानून सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती कृष्ण कन्हैया उठले आणि गोपाळांना हाक मारली सगळे गोपाळ एकत्रित झाले गाई घेतल्या खांद्यावर कावले हातामध्ये काठे घेऊन गाई
शिकवण दिली, गायीची हत्या करू नका, गायीचं पालन करा. गायी घेऊन गेले, गायी चारायला लागले. गायी चालता चालता रासलीला केली. रासलीला केल्यानंतर खेळ खेळले. आता शॅम्पल आहे का बघतो. कबड्डी 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 असे खेळ खेळले असे खेळ खेळले. खेळ खेळले. खेळता खेळता पोर दमले आणि पोर आले. म्हणतात कृष्णाला, कृष्णा अरे कितीक वेळ खेळ खेळतात, झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. खेळ झाला आता. खांदी भार पोटी भूक, कालवती एकादशी, पोटात वाढली तो अरे भुका लागल्या आता. खांदी भार पोटी भूक, काय खेळ आता मज्जाने म्हणे. आता या खेळात मज्जाने आता भुका लागल्या. झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. शिदोऱ्या आणा. पण शिदोऱ्या गाई वळून आणा. चला वळू गाई, पैसो जेऊ एके ठाई, बहु केली वनवन, पाय पिटी झाला शीन. भले वनवन झाली म्हणे. 84 लक्ष योनी फिरत फिरत आता या ठिकाणी आता शांती प्राप्त झाली. आता तुझ्यामुळं आता सगळेजण गायी आणल्या. गायी एका कळंबाच्या झाडाखाली बसवल्या. यमुनेच्या तीरावरती सगळे गोपाळ वर्तुळाकार बसवले. कमळाच्या फुलाचा आकार केला. त्यामध्ये कृष्ण कन्हैया बसले आणि सगळ्याच्या आणलेल्या शिदोऱ्या, त्या शिदोऱ्या सगळ्या एकत्रित केल्या आणि एकत्रित करून कृष्ण कन्हैयानं जे बसलेले पंक्ती बसलेल्या होत्या त्या गोपाळांच्या पंक्तीमध्ये कृष्ण कन्हैयानं त्या शिदोऱ्या एकत्रित करून त्याचा प्रसाद केला आणि तो प्रसाद कृष्ण कन्हैयानं त्या गोपाळाला वाटायला सुरुवात केली. ज्यावेळेस कृष्ण कन्हैया गोपाळांना प्रसाद वाटत होते त्यावेळेस त्या कृष्ण कन्हैयाचं स्वरूप कसं होतं त्या स्वरूपाचं वर्णन श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये श्री शुकाचार्य वर्णन करतात. विभ्रद्वेणुं जठरगटयो शृंगभेत्री च पक्षी वामे पानो मसृन् फलं तत्फलान्यङ्गलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरे सुहृदे हासयन्नर्वभिस्वये स्वर्गलोके विशति बहुभुजे यज्ञ भोगमाल गेली गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान
प्रसाद दिला, शांत झालं, निश्चिंत झाले आणि त्या गोपाळाच्या वेशात काल्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर तुकोबाराय होते गोपाळाच्या वेशात. तुकोबाराय गोपाळाच्या वेशातले तुकोबाराय म्हणायला लागले, देवा तुझी संगती झाली आमची निश्चिंती. आता आम्ही निश्चिंत झालो. काय मिळालं? नाही देखील ती मिळे भोग सुखाचे सोहळे. तू जोपर्यंत नव्हता घरी आमची आई आम्हाला ताकाचं फुळूक पाणी देत होती. घरी ताकाचे सरोवर तू भेटल्यामुळे येथे नवनीताचे पूर. आता आम्ही तुझ्यापासून दूर जाणार नाही. नको करू दुरी मज पाया वेगळा. पायापासून आता वेगळं करू नको. तू तुझ्यामध्ये सामावून घे. मग त्या गोपाळांच्या सोबत यमुनेच्या तीरावर कृष्ण कन्हैयानं काला केला. तोच काला आपण आपल्या या एकलारा नगरीमध्ये सद्गुरू किसनदेव बाबा गुरु हैनाही बाबा यांच्या संस्थांमध्ये संतांच्या दरबारामध्ये आज आपण हा काला करतोय. काल्याचं महत्व मी तुम्हाला सांगून दिलं. म्हणून जीवनात काला हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. म्हणून काला करा. काला वेगळा, कालवा वेगळा, कालवा काल वेगळा. कालवा झाला तर चालेल, पाणी आणि तुमची शेती उत्तम होईल. कालवा व्हायला पाहिजे, पण कालवा कालवू नको. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात. कालवा कालव, कालवा कालवू नको. काला ज्यानं केला काला, ज्यानं केला काला तो झाला वाला, पुन्हा जन्माला नाही आला. याचं नाव काला. पण ज्यानं नाही केला काला तो झाला ह्याला आणि पाणी वाहता वाहता मेला. मग काला केला तोच काला आमच्या जीवनामध्ये व्हावा. आणि तो काला करण्यासाठी या संतांची संगत अशीच आम्हाला मिळत राहावी. आणि असाच सद्गुरू किसनदेव बाबांचा आशीर्वाद, गुरु हैनाही बाबा यांची कृपा आपल्यावरती राहून असाच परमार्थ करण्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य, उदंड शक्ती आणि उदंड संपत्ती देऊन असंच महान कार्य तुमच्या हातून प्रभू करून घेत राहो. ही सद्गुरू किसनदेवांच्या चरणारविंदी सविनय सदिच्छा व्यक्त करून सर्वांना त्रिवार नमस्कार करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय कृष्ण मणि अवधानी